हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बोलणार आहोत द मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ म्हणजेच हाऊ टू मेक अ पोर्टफोलिओ टू गेट अ हाय पेइंग जॉब. हा खूप लॉंग फॉर्मॅट आणि चिट चॅट व्हिडिओ असणार आहे ज्याच्यामध्ये मी एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे की पोर्टफोलिओ स्टेप बाय स्टेप कसा बनवायचा. तर तुम्ही कॉफी आणि डायरी घेऊन बसा. मी जसं जसं सांगते तसं तसं एकूण एक गोष्ट लिहून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे बोनस टिप्स फॉर हाय पेइंग जॉब. नंबर 1 इज कव्हर पेज. कव्हर पेजमध्ये इंटेरियर डिझायनर आहात तुम्ही तर इंटेरियर डिझायनिंग पोर्टफोलिओ, तुमचा नंबर आणि तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स. सेकंड इज टेबल ऑफ कंटेंट्स, की काय काय गोष्टी तुम्ही त्या पोर्टफोलिओमध्ये टाकणार आहात त्याची एक लिस्ट किंवा इंडेक्स. थर्ड पेज तुमचं असलं पाहिजे तुमच्या रेझ्युमेबद्दल, अबाउट मी, की तुम्ही असे सगळ्या डिझायनर्सपासनं काय वेगळं करता किंवा तुमच्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन. रेझ्युमेमध्ये ज्या ज्या गोष्टी येतात जसं की तुमचं स्किल सेट, तुम्हाला कुठले कुठले सॉफ्टवेअर्स आवडतात, तुम्हाला कुठले कुठले अवॉर्ड्स मिळालेत, तुमचा एक्सपिरियन्स काय काय आहे आणि तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स. त्याच्यामुळे तुम्ही लिंक्डइन, इंस्टाग्राम, कॉन्टॅक्ट नंबर, मेल आय डी अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणि एक ॲड्रेस पण देऊ. पोर्टफोलिओ स्टार्ट करताना आयडियल बिगिनर पोर्टफोलिओमध्ये काय काय गोष्टी असतात हे मी सांगत आहे. पोर्टफोलिओमध्ये पूर्ण डिझाईन प्रोसेस टाकायची आहे, राईट फ्रॉम कॉन्सेप्ट प्लॅनिंग टिल एक्झिक्युशनसाठी लागणारे ड्रॉइंग्स. याच्यामध्ये 3 ते 6 सॉलिड डिझाईन प्रोजेक्ट्स पाहिजेत. त्यामध्ये मिक्स ऑफ रेसिडेन्शियल, कमर्शियल, हॉस्पिटॅलिटी असे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीचे प्रोजेक्ट्स पाहिजेत. फर्ममध्ये जास्तीत जास्त कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील तर ते तुम्हाला हायर करू शकतात. रेसिडेन्शियल असतील तरीही त्यांना तुमचं ऑप्शन अवेलेबल असेल आणि हॉस्पिटॅलिटीला पण. त्यामुळे सगळा स्पॅन आपल्याला कव्हर करायचा आहे. तुम्हाला डिफरंट स्टाईल्स ऑफ इंटेरियर्स टाकायचे आहेत, म्हणजे मॉडर्न स्टाईल, मिड सेंचुरी किंवा ट्रेडिशनल स्टाईल. म्हणजे एका डिझायनिंग फर्मला हायर करताना समजतं की तुम्ही सगळ्या स्टाईल्समध्ये काम करू शकता आणि अँथ्रोपोमेट्री पण माहिती आहे. व्हॉट इज द प्रोजेक्ट, म्हणजे 2 BHK, 3 BHK किंवा कुठलं बंगलो आहे, हॉस्पिटॅलिटी, रेस्टॉरंट आहे किंवा जे काही असेल ते. त्याच्यानंतर शॉर्ट डिस्क्रिप्शन ऑफ द प्रोजेक्ट. शॉर्ट डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ते प्रोजेक्टबद्दल छोटीशी समराईज त्याला करू शकता. हू इट वॉज फॉर, म्हणजे कोण क्लायंट होता, तुमचा रोल त्यामध्ये काय होता आणि तुमचा गोल काय होता. आपल्याला पोर्टफोलिओ टाकताना डिफरंट कॅटेगरी ऑफ प्रोजेक्ट्स टाकायचे आहेत. जसं की जर आपण रेसिडेन्शियल प्रोजेक्ट घेतलं तर रेसिडेन्शियलमध्ये काय काय गोष्टी येतात. लेट्स से 1 BHK गेला, 2 BHK किंवा बंगलो प्रोजेक्ट, रेंटल स्पेस, लक्झरी स्पेस, बजेट फ्रेंडली स्पेस, असे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज असतात. तर असे वेगळे प्रोजेक्ट्स तुम्ही रेसिडेन्शियलच्या अंडर टाकू शकता. दुसरं असतं ते म्हणजे कमर्शियल प्रोजेक्ट्स. कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही कुठलंही बिल्डर्स ऑफिस किंवा प्रायव्हेट ऑफिस, स्टार्टअपचं ऑफिस केलं असेल किंवा एक IT ऑफिस, एक्झिक्युटिव्ह ऑफिस असेल, कुठलं कॉर्पोरेट ऑफिस असेल किंवा कुठल्या डिझायनरचं जर ऑफिस असेल तर ह्या सगळ्या ऑफिसेसचे लुक इन फील वेगळे असतात. त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही जेवढी क्रिएटिव्हिटी दाखवू शकाल तेवढी दाखवायची. त्याच्यानंतर आहेत हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट. आता हॉस्पिटॅलिटी प्रोजेक्ट्समध्ये काय काय गोष्टी येतात. कॅफेज येतात, रेस्टॉरंट्समध्ये पण फाईन डाईन रेस्टॉरंट, फास्ट फूड रेस्टॉरंट, लाऊंज अँड बार एक्सेट्रा. म्हणजे हॉस्पिटॅलिटीमध्ये अंडर ज्या ज्या गोष्टी असतील त्यातलं तुम्ही एखाद दुसरं प्रोजेक्ट टाकलं तर. लास्टली असतात ते म्हणजे रिटेल प्रोजेक्ट्स. ह्यालाही एक वेगळी डिझायनिंग, कॉन्सेप्ट आणि प्लॅनिंग लागतं. म्हणजेच काय तर बुटीक, रिटेल शॉप असेल ह्याचे तुम्ही एक प्रोजेक्ट टाकू शकता. असं करून तुम्हाला टोटल 3 ते 6 प्रोजेक्ट्स फायनलाइज करायचे आहेत. वन्स यू आर डन विथ द फायनलायझेशन ऑफ प्रोजेक्ट्स, देन द डिझाईन प्रोसेस कम्स इन टू ॲक्शन. तर पहिलं आहे इन्स्पिरेशन अँड कॉन्सेप्ट. ह्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट डिझाईन करण्याच्या आधी जे काही रेफरन्सेस काढले असतील किंवा काही मूड बोर्ड्स बनवले असतील, हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर इथपर्यंत आला असाल तर आता मी लवकरच हे फ्लोअर प्लॅन आणि झोनिंग ह्या सगळे टेक्निकलिटीजबद्दल बोलल्यानंतर मी बोनस टिप्स काही शेअर करणार आहे, तर त्याही नक्की बघा. तर आता आपण आलेलो आहे कॉन्सेप्ट प्लॅनिंग झाल्यानंतर.
फ्लोअर प्लॅन, एलिव्हेशन्स आणि डिझाईन. आता ह्या प्रोसेसमध्ये फ्लोअर प्लॅन्स तुम्ही किती क्रिएटिव्ह फ्लोअर प्लॅन्स टाकतायत की जे दिसायला बोरिंग नसतील. PDF टाकू नका, खूप बोरिंग दिसतं, मग ते आय कॅची होत नाही. त्याच्यात सोबत झोनिंग प्लॅन्स, सर्क्युलेशन प्लॅन्स असतात आणि 2D एलिव्हेशन्स. तर 2D एलिव्हेशन्स पण तुम्ही टाकू शकता. त्याच्यात सोबत सगळे टेक्निकल ड्रॉइंग्स अलाइन करायचे, जसं की फॉल सिलिंग ड्रॉइंग असेल, इलेक्ट्रिकल ड्रॉइंग असेल, त्याच्यानंतर फर्निचर ड्रॉइंग असेल, कुठला एक डिटेल असेल जो तुम्हाला वेगळा वर्कआउट करायला लागणार आहे. ह्यांनी त्यांना काय समजतं, टेक्निकलीही साऊंड आहात, कॉन्सेप्च्युअली पण साऊंड आहात. आणि लास्ट पार्ट राहतो 3D व्हिज्युअलायझेशनचा. 3D व्हिज्युअलायझेशनमध्ये इमेजेस नुसते टाकले तर आता ते आउटडेटेड झाले. त्याच्यात सोबत तुम्हाला वॉक थ्रूज आणि पॅनारॉमिक व्ह्यूज ह्या गोष्टी आता येणं खूप गरजेचं आहे. हे छोटे छोटे डिटेल्सनी तो पोर्टफोलिओ आय कॅची बनतो. आणि तुम्हाला जर 3D डिझायनिंग शिकायचं असेल किंवा कुठलेही ड्रॉइंग्स शिकायचे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी 1-to-1 क्लासेस घेते तुमच्या कम्फर्टेबल टाईम स्लॉटप्रमाणे. प्रत्येक प्रोजेक्टच्या मागे एक स्टोरी असते. तसंच लास्ट पेजला तुम्ही असं काहीतरी करू शकता की तुमच्या साईटच्या वेळेस किंवा डिझायनिंग प्रोसेसमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आले, कुठलं कॉलममध्ये येत होता तर त्याला आपण वेगळं डिझाईन केलं, किंवा बॅल्कनीला आपण एक्सटेंड केलं आहे लिव्हिंग रूममध्ये, असं काहीतरी वेगळं केलं असेल आणि ते प्रॉब्लेम आला आहे तर ह्या प्रॉब्लेम्सला टॅकल कसं केलं डिझाईनमध्ये हे जर काही लिहिलं तर त्यांना अजून छान वाटतं की हां, हिला प्रॉब्लेम सॉल्विंग पण जमतंय, टीम मॅनेजमेंट पण जमतंय. आयडियली जे ज्या स्किल्स आपल्याला आपल्या इंटेरियर डिझायनिंग बिझनेस किंवा इंटेरियर डिझायनिंग फर्म चालू करण्यासाठी लागतात त्याचं थोडंफार तरी झेस्ट तुम्हाला माहिती पाहिजे. नाव लेट्स टॉक अबाउट टिप्स टू स्टँड आउट युअर पोर्टफोलिओ. पहिलं म्हणजे कीप इट क्लीन अँड प्रोफेशनल. लेट युअर वर्क ब्रीद ऑन दॅट पेज. कारण असं होतं की इतके गचगच कचकच कचकच भरून टाकतात की जो पॉईंट आपल्याला कन्व्हे करायचा आहे समोरच्याला तोच कळत नाही. सेकंडली, यूज कन्सिस्टंट फॉन्ट. 2 फॉन्ट्स चूज केले असतील तर 2 फॉन्ट्सच यूज करा प्रत्येक पेजवरती. स्पेसिंग, लेआउट हा तुम्ही प्रत्येक पेजसाठी डिसाईड करा की हा लेआउटमध्ये मी काम करणार आहे किंवा असं असं स्पेसिंग देणार आहे किंवा ह्या फॉन्टची साईज ही, ह्या फॉन्टची साईज कमी ठेवणार आहे. ह्यानी खूप प्रोफेशनॅलिटी पोर्टफोलिओमधली वाढते. तेव्हा तुम्ही कुठली डिझाईन स्टाईल घेत असाल तर त्या डिझाईन स्टाईलप्रमाणे ते टेम्पलेट डिझाईन करणं ह्याला क्रिएटिव्ह म्हणतात. डिझायनर नीड्स टू बी क्रिएटिव्ह. तर क्रिएटिव्ह गोष्टी तुम्ही ज्या ज्या कराल तिथे तिथे तुम्हाला प्लस स्टार मिळेल. अनदर इम्पॉर्टंट प्रोसेस म्हणजे जस्ट द फायनल लुक नका दाखवू की हां, हा फ्लोअर प्लॅन होता, हे 3D डिझाईन, हा फ्लोअर प्लॅन, हे 3D डिझाईन. ही चूक मी पण माझ्या पोर्टफोलिओमध्ये केलेली आहे. आजकाल रेझ्युमेज पण नुसते पेपरवर नसून तर व्हिडिओ रेझ्युमेज पण आले आहेत. तर तुम्ही त्याला पण एक ट्राय देऊ शकत असाल तर बघा. त्याने काहीतरी वेगळं तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये केलं आहे असं वाटेल. पोर्टफोलिओ नॉट ओन्ली प्रेझेंटेशन फॉर्मॅट, तुम्ही तो व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये करू शकता का काही. जर तुमच्याकडे व्हिडिओ एडिटिंग स्किल्स असतील किंवा काहीतरी वेगळ्या क्रिएटिव्ह स्किल्स असतील तर हीच वेळ आहे ते स्किल्स दाखवण्याची. हे स्टेप्स तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी जेव्हा पोर्टफोलिओ डिझाईन करत होते तेव्हा काही ॲडिशनल टिप्स असतील तर तेही लिहा, म्हणजे बाकीच्यांना मदत होईल. तुम्हाला जर हाय पेइंग जॉब मिळवायचा असेल तर ह्या काही बोनस टिप्स आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं, नेटवर्क ऑन लिंक्डइन. लिंक्डइन हा प्रोफेशनल्ससाठीच प्लॅटफॉर्म आहे तर त्याच्यावरती तुम्ही रोज मेसेजेस करून, रोज डिझायनर्स शोधून तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट किंवा नेटवर्क करू शकता. पोस्ट युअर वर्क ऑनलाईन. ऑनलाईन जर तुम्ही पोस्टिंग करणं सुरू केलं तर दॅट इज द बेस्ट वे टू नेटवर्क. ज्यांना ज्यांना गरज आहे कोणाला हायर करायची तर ते सरळ तुमची कामं बघतात, तुमचा इंस्टाग्रामचा हँडल, बिहान्सचा हँडल बघतात आणि ते तुम्हाला डायरेक्टली हायरिंगचा मेसेज टाकतात. लास्टली, अपडेट रेग्युलरली. जरी तुम्हाला वाटत असेल की आता मला काही पोर्टफोलिओची गरज नाही किंवा आता काय काम आहे त्याचं, नाही, पण एव्हरीडे तुम्ही काही ना काही नवीन क्रिएटिव्ह गोष्टी करत असतात तर ते अपडेटेड ठेवत जा. आता प्रत्येकालाच वाटतं की
जॉब मिळवायचा कसं लोकांना पिच करायचं किंवा नेटवर्किंग कसं करायचं, कसं कोणाला पोर्टफोलिओज पाठवायचे हे समजत नाही, तर ह्याच्यासाठी काही टिप्स आहेत. ते म्हणजे जॉईन डिझाईन कम्युनिटीज. मग ते व्हॉट्सअप ग्रुप्स असो किंवा कुठले लिंक्डइन ग्रुप्स असतील, तर कुठलेही डिझाईन ग्रुप्स असतील, फेसबुकवरचे काही असतील, तर हे डिझाईन ग्रुप्सला तुम्ही सगळीकडे ॲक्टिव्ह राहा आणि तुमचे जे काही कामं असतील ते अपडेटेड ठेवत जा, जेणेकरून लोकांना समजेल की तुम्ही नवीन डिझाईन काय करतात. आणि जर त्यातलं काही जर त्यांना ऐकायची वाटलं तर ते तुम्हाला लगेच मेसेज करतील. तर कन्सिस्टन्सी पण ठेवणं गरजेचं आहे. छोटे छोटे इव्हेंट्स असतात किंवा एक्सपोज असतात, एक्झिबिशन्स असतात, तिथे पण तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते. इफ ॲट ऑल तुम्हाला जॉबमध्ये डिझायनिंग आणि ड्रॉइंग्समध्ये इंटरेस्ट नसेल, तर तिकडे तुम्हाला सेल्स, मार्केटिंग ह्याच्या अंडर पण तुम्हाला चांगला जॉब मिळू शकेल. तर जे काही एक्सपोज, एक्झिबिशन्स किंवा सेमिनार्स, वेबिनार्स हे जे काही असतात त्यांनी कनेक्शन्स वाढतात. हे मी नेहमी करत आली आहे. रीच आउट टू युअर सिनियर्स. जे कोणी तुमच्या कॉलेजमधले ॲल्युमिनायज असतील, सिनियर्स असतील, त्यांच्यासोबत जस्ट कॉफीजला किंवा चॅट्सला जा आणि त्यांना तुमचं काम अपडेट करा. कधीही त्यांच्या कनेक्शन्समध्ये कोणाला एका इंटर्नची किंवा एका एम्प्लॉईची गरज असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. लास्टली, एंगेज विथ डिझाईन स्टुडिओज. जेवढे काही इंस्टाग्रामवरती, गुगलवरती डिझाईन स्टुडिओज आहेत त्यांच्यासोबत एंगेज व्हा, त्यांना तुमचं काम दाखवा, त्यांना कॉन्टॅक्ट करा, मेल करा. ह्या सगळ्यांनी तुमची कम्युनिटी किंवा तुमचं नेटवर्क वाढतं आणि तुम्हाला जॉब मिळायला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज पण मिळतात. तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर व्यवस्थित लिस्ट केलेली एक PDF हवी असेल पॉईंट वाईज, की तुम्हाला कसा पोर्टफोलिओ बनवायचा आहे किंवा काय काय पॉइंटर्स आहेत, कसे स्टेप बाय स्टेप जायचं आहे, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी माझी बनवलेली PDF तुम्हाला नक्की शेअर करेल. माझ्या इंस्टाग्राम पेजवरती मी अजून शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट पण टाकत असते, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतच आहे. तिथेही तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. ज्या लोकांना पोर्टफोलिओ बनवण्यात अडचण येत असेल किंवा ज्यांना जॉब सर्च करत असतील त्यांना.